मान सन्मान स्वाभिमान वास करतात जेथे, भक्ती शक्ती नतमस्तक होतात तेथे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीच्या, या सिंधू सागराच्या, या सह्याद्रीच्या उदरातून ध्येय जन्म घेते. मित्रांनो, शिरगावचा भुईकोट किल्ला पाहून आता आपण केळवे येथील माहीमचा भुईकोट किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहे. पण त्याआधी आपण माहीमच्या किल्ल्याची स्वामिनी येथे बाजूलाच उजव्या हाताला त्या देवीचं मंदिर आहे, त्या मंदिरात जाऊन आपण त्या देवीचं दर्शन घेऊया. चला. या मंदिरासमोरच गोड्या पाण्याची पुरातन एक छोटी विहीर पाहण्यास मिळते. आज ही विहीर संरक्षित करून ठेवलेली आहे, म्हणजे त्याच्यावरती लोखंडी ग्रिल्स लावून ती झाकून ठेवलेली आहे. तरीसुद्धा त्या विहिरीवर आपल्याला भरपूर झाडं वाढलेली पाहण्यास मिळतात. तसेच समोर आपल्याला हे तुळशी वृंदावन पाहण्यास मिळते. मित्रांनो, आज आपण या किल्ल्याचा ऐतिहासिक माहितीचा आढावा घेणार आहोत. फक्त ऐतिहासिक माहिती आपण याची पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, नमस्कार बंधू भगिनींनो. मी ध्येयग्रुप सभासद दयानंद मनोहर पिंगळे. आज आपण पालघर जिल्ह्यात भटकंती करण्यासाठी आलेलो आहोत आणि आज पालघर जिल्ह्यातील आपण काही ऐतिहासिक वास्तूंना भेट देणार आहोत. त्यातील आपण पहिली भेट पालघर जिल्ह्यातील शिरगावच्या किल्ल्याला दिलेली आहे. दुसरा आपण माहीमचा किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहेत आणि माहीमच्या किल्ल्याच्या उजव्या हाताला येथे मंदिर आहे. ती देवी आहे भगवती देवी. त्या भगवती देवीचं मंदिर आहे, तिचं आपण दर्शन घेतलेलं आहे. आणि समोर जर पाहिलं तर माहीमच्या या देवीच्या समोरच डाव्या हाताला एक छोटेखानी किल्ला आपल्याला पाहण्यास मिळतो. त्याचे बुरुज आणि तटबंदी आपल्याला येथून पाहण्यास मिळतात. तो आहे माहीमचा किल्ला. अतिशय छोटेखानी आहे, पण मी शिरगावच्या किल्ल्याची जी माहिती दिली आहे त्या माहितीच्या वेळी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की येथील प्रत्येक ऐतिहासिक वास्तूने पोर्तुगीजांच्या लढाईच्या वेळी पेशव्यांनी येथे रक्तरंजित संग्राम दिलेला आहे आणि मराठ्यांनी या वास्तू पोर्तुगीजांकडनं जिंकून घेतलेल्या आहेत. त्यातीलच हा एक किल्ला आहे, माहीमचा किल्ला. ब्रिटिश काळी या किल्ल्यामध्ये ब्रिटिशांचं तहसील होतं, पण फार मोठी प्लेगची साथ आली आणि त्या साथीच्या वेळी ब्रिटिशांनी हा किल्ला या ही वास्तू सोडून दिली आणि येथील तहसील कार्यालय त्यांनी पालघर जिल्ह्यात हलवलं. त्याच्यावेळी ही वास्तू नंतर ओस पडलेली आहे. आज ती वास्तू आपण पाहणार आहोत. आपलं भाग्य आहे की आज आपल्याला ती वास्तू पाहण्यास मिळते, कारण येणाऱ्या काळात ती वास्तू पाहण्यास मिळेल की नाही ही मोठी शंका आहे. तर जास्त वेळ घेत नाही, आता आपण या माहीमच्या किल्ल्याला भेट देऊया. चला मित्रांनो, आपण माहीमचा किल्ला पाहण्यास जाऊया. मित्रांनो, मगाशी म्हटल्याप्रमाणे आज आपण या किल्ल्याची फक्त ऐतिहासिक माहितीच पाहणार आहोत. कारण हा किल्ला अतिशय छोटा असला तरी या किल्ल्याचा रक्तरंजित इतिहास खूप मोठा आहे आणि आपल्यापाशी तेवढा वेळ नाही आहे. म्हणून मी किल्ला फिरता फिरता त्याची फक्त ऐतिहासिक माहिती तुम्हाला देणार आहे, त्याची ओळख करून देणार आहे. मित्रांनो, हा किल्ला फार पुरातन आहे. हा किल्ला पोर्तुगीजांनी निर्माण केलेला नाही. तर या किल्ल्याची आता आपण ऐतिहासिक माहिती घेऊया. सर्वप्रथम या किल्ल्याची माहिती किंवा या किल्ल्याचा इतिहास आपल्याला इसवी सन 1400 पाहण्यास मिळतो. तो असा आहे: नाईक लोकांपासून सरदार भीमराव याने हा गड जिंकून घेतला व सन 1400च्या सुमारास गुजरातच्या सुलतानाने हा गड जिंकून घेतला. पुढे सन 1539 पोर्तुगीजांनी हा किल्ला जिंकून घेतला. तर सन 1612 मोगलांनी हा गड घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना अपयश आले. त्यानंतर सन 1534 या ठिकाणी एक पोर्तुगीज सरदार व 10 पोर्तुगीज शिपाई आणि एक पोलीस इन्स्पेक्टर, 4 पोलीस व 10 काळे शिपाई, एक मशालजी एवढी शिबंदी येथे होती. तर गावात 200 हत्यारबंद गुलाम राहत होते, अशी माहिती आपल्याला पाहण्यास मिळते. शिवशाहीत मात्र हा किल्ला स्वतंत्रच होता. पण पुढे संभाजी महाराजांनी सन 1684 पोर्तुगीजांविरुद्ध लढाई उभारली. त्यावेळी त्यांनी या माहीमच्या किल्ल्यावर हल्ला चढवला होता, पण त्यांना माहीम स्वराज्यात दाखल करता आला नाही, कारण वेढा देऊन बसण्याएवढा वेळ संभाजी महाराजांजवळ नव्हता. पण पुढे सन 1737
पोर्तुगीजांचं पूर्णपणे पारिपत्य करण्यासाठी चिमाजी अप्पा सहसैन्यानिशी वसई येथे येऊन पोचल्यानंतर त्यांनी संपूर्ण सारा प्रदेश पोर्तुगीज मुक्त करण्याचं ठरवलं. त्यावेळी त्यांनी या माहीमच्या किल्ल्याला वेढा घालून हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला. त्यावेळी मात्र येथे रक्तरंजित संग्राम घडला आहे. तो आता आपण पाहणार आहोत आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. माहीमचा हा किल्ला जिंकण्यासाठी पेशवे चिमाजी अप्पा यांनी आपलं काही सैन्य या माहीमला पाठवलं. तेव्हा त्यांनी एक पत्र या सैन्याच्या प्रमुखाला दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असा एक उल्लेख केलेला आहे. तो छान आहे, उल्लेख छोटा आहे पण तो वाचण्यासारखा आहे. त्यांनी आपल्या सरदाराला सांगितलं आहे की ज्या ज्या वाटा पळून जावयाच्या आहेत तेथे चौक्या ठेवून पलटील त्यास धरून परिच्छिन्न डोचकी मारणे. सरदार अगर प्यादा न म्हणणे. पेशवे सन 1737 असा त्या पत्रामध्ये उल्लेख आलेला आहे. म्हणजे कोणत्याच शत्रूची गय करू नका, लहान मोठा शत्रू पाहू नका, दिसेल त्याला ठेचून काढा असा सांगण्याचा तो उद्देश आहे. इसवी सन 1737मध्ये चिमाजी अप्पांनी मराठ्यांना सांगितले होते की वसईपासून तलासरी डहाणूपर्यंतचं सर्व किनारपट्टी प्रदेश आपल्या ताब्यात घ्या. आणखीन संबंध किनारपट्टीवर मराठे पोर्तुगीज यांच्यात त्यावेळी लढाई चालली होती. लहानसा माहीम हा किल्ला ताब्यात येत नव्हता. डिसेंबर 1737च्या पत्रात पुढील माहिती मिळते ती अशी: माहीमास कुमक पोर्तुगीजांची 40 सिबाडे व 2 पाल ऐसे आले. त्याच काळ त्यांचे आमचे झुंज 2 प्रहार झाले. गनिमांचे म्हणजे पोर्तुगीज यांचे 20-25 सैन्य ठार मारले व आमचे 1 शिपाई ठार झाले. गनिमास 1000-1200पर्यंत कुमक आली आणि मराठ्यांनी माघार घेतली. यावेळी 150 मराठे ठार झाले असा उल्लेख आपल्याला या पत्रात पाहण्यास मिळतो. माहीमचा किल्ला हा छोटा आहे आणि तरीसुद्धा तो जिंकता येत नाही हे पाहून वसईहून रामचंद्र पंत माहीमला आले. 13 डिसेंबरला 2 नवे मोर्चे बांधण्यात आले. एक दिवस शत्रू बाहेर पडून हल्ला चढवू लागला. तो मराठ्यांनी मोडून काढला. यावेळी रामचंद्र पंतांनी देखील लढाई केली. माहीमला 16 गलबते व 1 पाल अशी फिरंगी कुमक आली. मराठ्यांच्या तोफ्यांच्या मारामुळे 4 गलबते माघारी फिरले पण 12 गलबते बंदरास लागली. मोर्चे किल्ल्यात समीप गेले. मोर्चातून हात धोंडा मारिला तर कोटात पळतो इतका तो जवळ गेला. चकमकी चालूच होत्या. फिरंग्यास परत 44 गलबते भरून मदत आली. वसईहून देखील 10 गलबते आली. मराठ्यांनी पुन्हा हल्ला चढविला. फिरंग्यांनी 2 टोळ्या करून 2-3 हजारांनीशी मोर्चांवर हल्ला चढविला. हात, गरनाळा व बंदुका यांचा जबरदस्त मारा केला. मोठी लढाई झाली. मराठ्यांची संख्या कमी होती. रामचंद्र पंतांच्या हाताला गोळी लागली. मराठ्यांच्यात धांदल उडाली. अनेक जण ठार झाले. मराठे मोर्चा उठवून शिरगावला निघून गेले. तरीसुद्धा हा माहीमचा किल्ला काही मराठ्यांना जिंकता आला नाही. हा माहीमचा किल्ला अतिशय छोटा असूनही मराठ्यांच्या ताब्यात येत नव्हता. कारण पोर्तुगीज कडवा विरोध करत होते, प्रखर मारा करत होते. मराठे तात्पुरतेच माघारी गेले होते पण त्यांनी पुन्हा या माहीमच्या किल्ल्याला वेढा घातला आणि त्यांनी मारा सुरू केला. त्यावेळी अशी माहिती मिळते की मराठ्यांनी 30 तोफांतून किल्ल्याच्या तटावर एवढा प्रखर मारा केला की त्या तटास जिकडे तिकडे भगदाडे पडली. मराठ्यांच्या सैन्यामध्ये उत्कृष्ट परदेशी गोलंदाज असून ते मोठमोठे दगड किल्ल्यांमध्ये तोफातून फेकून देत असत. तसेच अग्निबाण सोडून किल्ल्यात आगी लावत असत. मराठ्यांकडून रात्रंदिवस किल्ल्यावर अग्निवर्षाव चाललाच होता. एवढ्या छोट्या ठाण्यासाठी मराठ्यांनी प्रचंड प्रतिकार केला होता आणि प्रचंड लढाई इथे चालली होती. हा किल्ला आज 1 वर्ष 10 महिने लढत असून सन 1737 नंतर मराठ्यांनी सन 1739ला वेढा घातला होता. म्हणजे कमीत कमी 2 वर्ष हा किल्ला लढा देत होता. यापुढे त्याचे रक्षण होणे शक्य नाही. शिवाय या किल्ल्याच्या गेल्या सालातील वेढ्यात मराठ्यांनी पुष्कळ मनुष्यहानी केली होती. त्यात शंकराजी पंतांचा बंधू माधोजी पंत व इतर 44 सरदार ठार झाले होते असा उल्लेख पोर्तुगीज पत्रात आपल्याला पाहायला मिळतो. शेवटी पोर्तुगीजांना कळून चुकलं की मराठे हा किल्ला घेतल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही
आणि आपली प्रचंड हानी होणार. म्हणून माहीमचा किल्लेदार आंतोनियो द मेलू पैरेंट ई सौस याने सदर निवेदनानुसार त्याने एक निवेदन दिलं. कोणाकडे दिलं तर शंकराजी पंतांकडे त्याने निवेदन दिलं व तहाची बोलणी केली. यावेळी चिमाजी आप्पा स्वतः इकडे माहीमला नव्हते, ते त्यावेळी वसईला होते. मराठी व पोर्तुगीज यावेळी यांच्यामध्ये हा तह झाला आणि या तहामध्ये असं ठरलं की सदर तहनाम्यावर माहीमचा पोर्तुगीज किल्लेदार व शंकराजी पंत यांच्या सह्या झाल्यावर मराठ्यांनी 20 जानेवारी 1739 रोजी या माहीमच्या किल्ल्याचा ताबा घेऊन माहीमचा किल्ला पोर्तुगीज मुक्त केला व हा सारा परिसर पोर्तुगीज मुक्त करून हा किल्ला व हा परिसर स्वराज्यात सामील करून घेतला. पुढे हा किल्ला सन 1818पर्यंत मराठ्यांच्याच ताब्यात होता. पण त्यानंतर मात्र हा सारा परिसर व हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात होता. म्हणजे सन 1862मध्ये माहीम चांगल्या अवस्थेत होता असं कळते आणि या ठिकाणी ठाण्याचे जिल्हाधिकारी यांचं हे निवासस्थान होतं असं आपल्याला एका पत्रातून पाहायला मिळते. या किल्ल्याची अजून भरपूर ऐतिहासिक माहिती उपलब्ध आहे, पण आपल्यापाशी तेवढा वेळ नाही आहे. म्हणून मी तुम्हाला जेवढी जमेल तेवढी थोडक्यात ऐतिहासिक माहिती सांगितलेली आहे आणि त्याचा आपण आढावा घेतलेला आहे. आपण किल्ला फिरून पाहिलेला आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो, कारण आता आपल्याला पाहायचा आहे तो केळव्याचा भुईकोट, तोही आता आपण पाहणार आहोत. चला मित्रांनो, आता आपण हा माहीमचा छोटेखानी किल्ला पाहिलेला आहे. येथे जास्ती शिबंदी नसावी, तरीसुद्धा या किल्ल्याच्या वेळी म्हणजे हा किल्ला जिंकायच्या वेळी मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात रक्तरंजित संग्राम येथे घडलेला आहे. आपण हा किल्ला पाहता पाहता त्याची आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे. माहितीचा आढावा मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. मित्रांनो, मला आशा आहे की या किल्ल्याची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. येणाऱ्या काळात हा किल्ला राहील का नाही याची शक्यता आहे, कारण हा किल्ला बराचसा ढासळत चाललेला आहे. इतिहासाचा हा वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे मिळते. मित्रांनो, जास्त वेळ घेत नाही, कारण आज आपण एकूण 6 ते 7 ऐतिहासिक वास्तू या परिसरातल्या पाहणार आहोत आणि ही आपली दुसरी वास्तू पाहून झालेली आहे. माहीमचा किल्ला आपण पाहिलेला आहे, त्याची ऐतिहासिक माहिती आपण घेऊन त्याचा आढावा मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा छोटेखानी माहीमच्या किल्ल्याचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि हो, सबस्क्राईब नक्कीच करा. आता आपण भेटणार आहोत तिसऱ्या ऐतिहासिक वास्तूवर आणि त्या ऐतिहासिक वास्तूचं नाव आहे किल्ले केळवे. पण जाऊन बघायचं आहे समुद्रकिनारी, तो किल्ला आता पाहणार आहोत. चला, येथेच थांबतो मित्रांनो. आता आपली भेट केळव्याच्या किल्ल्यावर होईल. धन्यवाद.